बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये पोहोचले, अजित पवारांना बाबाजानी यांची सोडचिठ्ठी। शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर। महाविकास आघाडीत राहायची बळजबरी नाही, उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। कबूतरखान्याचा आज निकाल येणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। लोढांनी स्वतःच्या इमारतीत कबूतरखाना सुरू करावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। खालिद का शिवाजी पुन्हा सेन्सॉरकडे पाठवा, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी। सालार जंग जमीन प्रकरणाशी आमचा संबंध नाही, आमदार विलास भुमरे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गोव्यात ओबीसी महासंघाची 10वी राष्ट्रीय परिषद। पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात पूरस्थिती, गंगा फुगली, घराघरात घुसली, वाराणसीच्या नागरी भागात आलं पुराचं पाणी। महाविद्यालयाबाहेर 2 गटामध्ये राडा, पुण्यातल्या कोथरूड परिसरातली घटना। प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना टोला, स्वतःची मुलं इंग्लिश शाळेत घालणारे आम्हाला शहाणपणा शिकवतात। भारताने नवे व्यापारी मित्र शोधावेत, काँग्रेस नेते शशी थरूर यांचा भारत सरकारला सल्ला। आगाऊ ट्रम्पचा भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, भारतीय मालाची अमेरिकेत निर्यात अवघड। अजनी पुणे वंदे भारत आजपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रादरम्यान नवी रेल्वे सेवा। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांचा मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले, व्हिडिओ कॉलद्वारे मंत्री सावेंनी साधला थेट संपर्क। मोदी शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची चिडचिड, प्रवक्त्यांना शिंदेंचे आदेश, प्रत्येकाला उत्तर देत बसू नका। पुणे मनपासमोर कर्मचाऱ्यांचं निषेध आंदोलन, पुणे आयुक्तांना मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप। पाऊस थांबल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम, मुंबईकरांची डोकेदुखी थांबेना। महादेवी परत देण्यासाठी वनतारा सकारात्मक, कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता। पश्चिम रेल्वेची धडक कारवाई, पश्चिम उपनगरात 5000 फुकटे प्रवासी पकडणार, पश्चिम रेल्वेचे 300 टीसी तैनात।